अब बॉम्बे में भोजपुरी का राज चलेगा क्योंकि बीजेपी आयला। राज ठाकरे के न यूपी बिहार वाला ऐसा उसको काय देखा है ना, से राज ठाकरे राज्य से गायब हो गए। अभी 5 साल बच्चा है, 5 साल में हो सकेगा तो मराठी सीखेंगे, नहीं तो बीजेपी जब तक भोजपुरी सीखेंगे। यूपी बिहार वाले हम लोग जिसको चाहेंगे उसको प्रधानमंत्री बना सकते हैं, नहीं तो उसको सीधा गायब कर सकते हैं नक्शा से। राज ठाकरे राज्य से गायब हो गया। नहीं अभी तो है ना, अभी बीजेपी के राज है, तो हो सकता है राज ठाकरे का भी कहीं भोजपुरी सीखना न पड़ जाए। अभी उसको भोजपुरी सीखना पड़ेगा। माझं नाव भूषण फडतरे। काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली। या निवडणुकीचे निकाल लागायचे ते लागले आणि निकाल लागल्यानंतर एक आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी एका व्यक्तीने पोहोचवले। सन्माननीय राजसाहेबांवरती एकदम खालच्या पातळीवरती जाऊन ह्या व्यक्तीने विधान केलं। तो घाबरला आणि आज तो पळून जात होता, मुंबई सोडून गावाला पळत होता। पण आमचे सतर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी राकेश साळवी, नामदेव साळवी, किरण चेला या तिघांनी तो सकाळी गावाला पळत होता, त्याला चावून पकडून आणला आणि पकडून आणून त्याला जो काही प्रसाद द्यायचा होता तो आम्ही ऑलरेडी दिलेला आहे। पण इतकंच सांगतो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती कुठलाही आक्षेपार्ह विधान आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही। आणि आता आपण त्याला तो स्वतः या गोष्टीची माफी मागणार। माफी मांग। क्या बोला, जोर से बोल। क्या बोला? क्या बोला था वो बोल। और क्या राज साहब ठाकरे से माफी मांगते हैं। हमको किसी ने उकसाया, उसके लिए हम उसके लिए बनाए थे, हम अपना मन से नहीं बनाए। पुन्हा अशी चूक होणार नाही। पुन्हा अशी चूक होणार नाही। पुन्हा अशी चूक होणार नाही। असा हा व्यक्ती आहे, महाराष्ट्रात येतात आणि आपल्या भाषेचा सन्मान करत नाहीत। त्यांना आम्ही इतकंच सांगितलं, तुम्हाला तुमच्या भाषेचा सन्मान आहे तर तुम्ही तुमच्या गावाला जाऊन राहा, काही हरकत नाही। पण ह्याला जो काही समज द्यायचा होता तो ऑलरेडी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला आहे। पण एक गोष्ट सांगतो, आम्हाला असाच जागरूक महाराष्ट्र सैनिक, जागरूक कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपेक्षित आहे। मी या तिघांचंही अभिनंदन करतो की त्यांनी बरोबर ह्याला शोधला, बरोबर त्याला घेऊन आले। आधी त्यांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा होता तो दिलेला आहे। तुर्तास इतकंच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।